राज्यात कांद्याचे दर घसरणं सुरूच आहे। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा संताप अनावर झालाय। नाशिकच्या सटाणा बाजार समितीमध्ये काही शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रति किलो अवघा 50 पैसे दर मिळतोय। शेतकऱ्यांना यामुळे आंदोलन करावं लागलंय। तर याच संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आहेत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे। भरतजी, तुमचं स्वागत आहे पुढारी न्यूज मध्ये। तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आपण दुखणं पाहतोय, कांद्याचे दर सतत घसरतायत, नेमकं काय कारण असावं आणि शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया याबाबत? शेतकऱ्यांची प्रतिक्रिया एकच आहे की इतका कमी दर मिळत असताना उत्पादन खर्च दरवर्षी जसं वर्ष बदलत चाललंय, शेतीचा, मजुरीचा, खतांचा, औषधांचा नैसर्गिक कोप होऊन जो काही उत्पादन घटतंय शेतकऱ्यांचं, उत्पादन खर्च एकीकडे वाढतोय। प्रति क्विंटल आम्हाला कांदा पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना साधारणतः 2000 पेक्षा अधिक खर्च एका क्विंटलला येतोय। आज आमचा कांदा अगदी 200-500 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 2-5 रुपये किलोनी बाजार समित्यामध्ये विकला जातोय। राज्यातलं सरकार गप्प बसलेलं आहे, केंद्रातलं सरकार गप्प बसलेलं आहे आणि ज्या वेळेस कधीतरी शेतकऱ्यांच्या कांद्याला थोडेफार दर वाढतात त्यावेळेस अर्ध्या रात्री कांद्यावर निर्यात बंदी केली जाते, कांद्याचं निर्यात शुल्क वाढवलं जातं, कांद्यावर किमान निर्यात मूल्य लादलं जातं आणि वेळप्रसंगी परदेशी कांदा आयात केला जातो। एकीकडे ग्राहकांचं हित जपलं जातं आणि शेतकऱ्यांना मात्र सातत्याने आर्थिक संकटात टाकलं जातं। आता आपण जो प्रश्न विचारलाय की शेतकऱ्यांच्या कांद्याला 50 पैसे किलोला भाव भेटला, इतकं जर शेतकऱ्याची दुरवस्था झालेली आहे, शेतकऱ्याची आर्थिक लूट होत आहे, अशा वेळेस सरकार नेमकं काय करतंय? तर सरकार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 25 मार्चला विधान भवनात जे अधिवेशन सुरू होतं आता अर्थसंकल्पाचं, त्यावेळेस एक बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये एक सचिव दर्जाची समिती नेमण्यात आली। आमचं म्हणणं असं आहे की आजपर्यंत कांद्याच्या प्रश्नावर ज्या समित्या नेमल्या गेल्या, कुठल्याही समितीच्या शिफारशी स्वीकारल्या गेल्या नाही, त्या शिफारशी अंमलबजावणी केलेली नाही। कांदा संघटनेने स्वतंत्रपणे राज्य सरकारकडे मागणी केली आहे, त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते। आम्ही मागण्या केल्या आहे की कांद्याचं स्वतंत्र महामंडळाची स्थापना करा, कांद्याला बियाणं सरकारने पुरवठा करावा आणि राज्यातल्या कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया उद्योग सुरू करावा, अशा महत्वाच्या मागण्या केल्या आहेत। त्याच्यावरती सरकार कुठलंही काम करत नाही आणि आता शेतकऱ्यांचा कांदा कवडी मोल माती मोल दराने विकला जातोय, सरकार मात्र मूग गिळून गप्प बसलंय। आणि आमचं शेतकऱ्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल की विरोधी पक्ष अशा परिस्थितीमध्ये, राज्यातला विरोधी पक्ष असेल, केंद्रामध्ये जे काही विरोधी पक्ष आहे, दोन्ही प्रकारच्या सरकारमधल्या आणि विरोधीच्या लोकांनी शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडलेलं आहे। शेतकऱ्यांचं कोणीही वाली नाही। आज त्याच्यामुळे कांद्याच्या उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे, हा कांदा संघटनेचा मुख्य स्वरूपात आरोप आहे। तर भरतजी, आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे की आता कांद्याला 50 पैसे इतका दर मिळतोय, पण या अगोदर कधी कांद्याला चांगला दर मिळत होता तेव्हा सरकारची काय भूमिका होती आणि आता सरकारची काय भूमिका आहे, या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय? आणि एकूणच या परिस्थितीकडे बघता मग सरकारला काय सांगणं आहे, काय मागणी आहे? हे बघा, भारतातला सर्वाधिक कांदा पिकवणारं राज्य आपलं महाराष्ट्र राज्य आहे। मग ह्या महाराष्ट्राच्या सरकारने केंद्र सरकारकडे अति तातडीचा पाठपुरावा करून राज्यातील कांदा उत्पादकांना संपूर्ण 2025 वर्षे तोट्यात आपला कांदा विकावा लागला। त्यानंतर आता 2026चा मे महिना सुरू झालाय, अद्यापही कांद्याला बाजारभाव वाढलेला नाही। अशा स्थितीमध्ये सरकारने केंद्रात राज्यात जर एकाच पक्षाचं सरकार आहे तर जास्तीत जास्त बहुमतातल्या सरकारने शेतकऱ्यांवरती अन्याय होतोय त्याच्यावरती उपाययोजना करण्याऐवजी फक्त बैठक आणि समिती याच्यामध्ये शेतकऱ्यांना अडकवून ठेवले। याच्यापूर्वी 2023 मध्ये कांद्याला साधारणतः प्रति क्विंटल 3,500 ते 4,000 दर मिळत होता। अशा वेळी केंद्र सरकारने अर्ध्या रात्री कांद्याची निर्यात बंदी केली आणि तो कांदा जो शेतकऱ्यांचा 3,500-4,000 विकला जात होता, पंधरवाड्यामध्ये पुढच्या थेट तो कांदा 1,000 रुपये प्रति क्विंटलच्या कमी दरात आम्हाला विकावा लागला आणि 2023 पासून तेव्हा जे बाजारभाव पडले, आता 2026 उजाडले, गेल्या 3.5 वर्षामध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारे बाजारभाव मिळाले नाही। आता जर शेतकऱ्यांना बाजारभाव मिळू द्यायचा असेल आणि मागच्या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचा तोट्यामध्ये कांदा विकला गेलाय त्यांना नुकसान भरपाई म्हणून सरकारने अति तातडीने किमान 1500 रुपये प्रति क्विंटलचं अनुदान द्यावी अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे केलेली आहे। यासाठी आम्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार सुरू केलेला आहे आणि नाशिक आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठे आंदोलन यासाठी झालेले आहेत। धन्यवाद भरत दिघोळेजी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबाबत। तुमच्या मागण्या काही आहेत त्या नक्कीच सरकारपर्यंत पोहोचतील आणि कांद्याला चांगले दिवस येतील।